मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मीरा रूममध्ये येते. लगेचच सत्याला कॉल करते, परंतु सत्याचा फोन लागत नसल्यामुळे मीरा खूपच अस्वस्थ होते. मग त्यानंतर ती त्याचा तेथे शर्ट पाहते आणि तो शर्ट हातात घेत म्हणते, अहो, आपल्याला आपलं घर पुन्हा मिळालं आणि बाहेरचे सगळे घरात सुद्धा आली पुन्हा, कारण बाबांनी त्या तिघांनाही घराबाहेर काढलं होतं, पण ते सुद्धा आता घरात आलेत. पण तुम्ही नक्की कुठे आहात? ताई, काही सुद्धा पत्ता नाही तुमचा. म्हणून ती खूपच इमोशनल होते आणि तिला आठवतं की कशा प्रकारे सत्याने मला सांगितलं होतं की आत्ताच एका माणसाचा फोन आला आणि 15 दिवस कंटिन्यू सलग गाडी चालवायची आहे म्हणून, आणि त्या बदल्यात तो मला लोन द्यायला सुद्धा तयार होता. मग त्यानंतर पक्याचं बोलणं सुद्धा तिला आठवतं की कशा प्रकारे पक्का भाऊजींनी सांगितलं की मी कोणतंही भाडं त्यांना दिलं नाही म्हणून. मग आता हे आठवल्यानंतर मीरा अजूनच अस्वस्थ होते आणि सत्याच्या काळजीने तिचा जीव कासावीस झालेला असतो. ती म्हणते, तुम्ही माझ्याबरोबर खोटं बोललात का? कारण जो माणूस आपल्याला पैसे देणार होता ना, पत्त्यावर तर मी गेले होते, त्याच्या घराला टाळा होता. मला तर काहीच समजत नाही. तो माणूस सुद्धा परदेशी राहतोय असं तेथे असणारे वॉचमॅन काका म्हणाले. असं म्हणून मीरा खूपच घाबरते आणि रडते. म्हणते की तुम्ही नक्की आहात तरी कुठे? तुम्ही कुठल्या संकटात तर सापडला नाही आहात ना? दुसरीकडे सत्याची सुद्धा अवस्था तशीच असते. तो म्हणतो की त्या माणसाचं ऑपरेशन झालं असेल का, पण त्या माणसाच्या इकडचं कुणी कसंच आलं नाही मला भेटायला. काय करावं बरं कळतच नाही. मला असं वाटतंय त्या ऑपरेशनमध्येच सर्व माणसं सुद्धा बिझी असणे, घर वाचवण्यासाठी पैसे दिले असतील का, अशी मनाची समजूत काढून तो म्हणतो, हो दिलेच असतील, कारण मी त्याचं एवढं मोठं काम केलंय म्हटल्यानंतर तो पैसे देणारच, असा खोटं नाही बोलणार तो. शेवटी त्याच्या सुद्धा मुलाचा प्रश्न आहेच ना, अशी सत्या मनाची समजूत काढत जरा खुश होतो. त्यानंतर इन्स्पेक्टर साहेब पाटीलला बोलवतात आणि म्हणतात की या पत्त्यावर जायचं, असं म्हणून ते सत्याकडे पाहतात आणि याच्या घरच्यांना बोलवून आणायचं. परंतु सत्याला ही गोष्ट माहीतच नसते, कारण सत्याची पाठ त्यांच्याकडे असते. दुसऱ्या दिवशी मीरा सकाळी उठते आणि लगेचच घराबाहेर पडते, कारण तिला काहीही करून आज सत्याचा शोध घ्यायचा असतो. नक्की तो कुठे आहे, त्याच्या बाबतीत काय घडलंय का, किंवा त्यांना कोणी फसवलंय का, हे तिला जाणून घ्यायचं असतं. आणि म्हणूनच ती त्याचा मार्केटमध्ये फोटो दाखवत असते. तुम्ही यांना पाहिलंत का, असं खूप जणांना ती विचारते. प्रत्येक दुकानात, त्याचबरोबर प्रत्येक स्टॉलमध्ये आणि येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना सुद्धा. पण आता सगळेच जण नाही असं म्हणतात. दुसरीकडे मीरा आता चालत चालत एकदम पुढे आलेली असते. तेथे सत्याचे मित्र हे बसलेले असतात. तेव्हा ती म्हणते, प्रकाश भाऊजी ऐका ना. मग तो विचारतो, काय झालं वहिनी, बोला ना. तेव्हा ती म्हणते, यांचा काही पत्ता लागला का? तेव्हा प्रकाश म्हणतो, नाही ना, अजूनही काही सत्यदादाचा पत्ता लागला नाही. मी खूप जणांना विचारलं, पण काहीच कळत नाही आहे. मग दुसरा मित्रसुद्धा म्हणतो, हो वहिनी, अहो मी बऱ्याचशा म्हणजे साधारणतः सगळ्याच ड्रायव्हरला विचारलं, पण असा कोणताही ड्रायव्हर म्हणाला नाही की सत्यदादाला काम मिळालं आहे म्हणून. तेव्हा मीरा खूपच टेन्शनमध्ये येते आणि म्हणते, तुम्ही काही पण करा, परंतु हे कुठे आहेत ना, त्याचा जरा शोध घ्या आणि यांच्याबद्दल काही सुद्धा आठवलं, काही सुद्धा समजलं तरीही मला लगेच फोन करा हा. तेव्हा प्रकाश हो असं म्हणतो. मग मीरा तिथून जायला निघते आणि लगेचच सत्याला कॉल करते, परंतु सत्या हा कॉलच रिसीव्ह करत नसतो. त्यामुळे मीराला अजूनच टेन्शन येतं. तर दुसरीकडे सुधाकर राव हे पेपर वाचत बसलेले असतात. तेव्हा रवी तेथे जातो आणि म्हणतो, पप्पा, अहो त्याच बातम्या असतात न्यूजपेपरमध्ये, तुम्ही हा पेपर काय वाचत बसलात? तेव्हा सुधाकर राव म्हणतात, हो रे बाळा, पण पेपर वाचल्यामुळे ना माझं डोकं जरा शांत होतं आणि तेवढंच रिलॅक्ससुद्धा वाटतं. तेवढ्यातच आता हवलदार तेथे येतात आणि विचारतात, गायकवाडांचं घर हेच का? मग आता सुधाकर राव लगेच उठतात आणि म्हणतात, हो हेच गायकवाडांचं घर आहे. तेवढ्यातच निरूपा, पंकज आणि देविका हे तिघेही तेथे येतात. तेव्हा गायकवाड म्हणतात की मी AP नगर पोलीस स्टेशनमधून आलेलो आहे, तुम्हा सगळ्यांना तेथे असणाऱ्या इन्स्पेक्टर साहेबांनी बोलवलंय. हे ऐकून आता सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा रवी विचारतो, कशाला? मग तुम्ही या की पोलीस स्टेशनला, मग समजेल. ता गायकवाड म्हणतात. तेव्हा पंकज जरा घाबरतो आणि विचारतो, पण आम्हाला कशाला बोलवलंय? तेव्हा देविका सुद्धा विचारते, आमची चौकशी का करत असतील पण ते? म्हणजे काय झालंय, आम्हाला थोडीफार आयडिया मिळेल का, काही समजेल का? तेव्हा ते म्हणतात, ते मला काही माहीत नाहीये. साहेबांची ऑर्डर आहे आणि तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये बोलवलंय आणि तुम्हाला ती फॉलो करावीच लागेल.
असं म्हणून ते देविकाचं तोंड गप्प करतात. मग सगळ्यांचाच नाईलाज होतो आणि सर्वजण नुसते एकमेकांकडे पाहत राहतात. आता पंकज घाबरतच मनात म्हणतो, बापरे, माझं तर काही समजलं नसेल ना, कारण माझ्याबद्दल जर काही समजलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर देविकाच्या मनात सुद्धा आता खूपच प्रश्न निर्माण होतात की मॅनेजरने काही घोळ तर घालून ठेवला नसेल ना, कारण तो मला अडकवण्यासाठी ना काहीही करू शकतो. आता तिला घाम फुटतो आणि ती लगेचच घाम पुसू लागते. तेव्हा मनातच ती विचार करते, सगळ्यांसमोर जर माझं पितळ उघड पडलं तर या घरात सुद्धा मला जागा मिळणार नाही. असं म्हणून ती आता निरूपाकडे पाहते. त्यानंतर निरूपा विचारते, काय हो, त्या पनवतीने काही घोळ तर घालून ठेवला नाही ना, आणि म्हणून आपली वारी चालली आहे तिकडे पोलीस स्टेशनला. तेव्हा सुधाकर राव रागातच विचारतात, काय ग, तुला त्या पोराला बोलल्याशिवाय चैनच पडत नाही का ग? तो बिचारा हे घर वाचवायला म्हणून, पैसे कमवायला म्हणून कामासाठी गेलाय. दिवस रात्र गाडी चालवतोय, काबाड कष्ट करतोय आणि तू उलट त्यालाच बोलतेस. असं म्हणून सुधाकर राव निरूपाचा चांगलाच समाचार घेतात. तेव्हा निरूपा विचारते, मग दुसरं कोण आहे या घरामध्ये की ज्याच्यामुळे आपल्या घरी पोलीस येतील? तेव्हा सुधाकर राव म्हणतात, का बरं, तू आहेसच की. मग आता निरूपा जरा घाबरते. देविका आणि पंकज सुद्धा घाबरलेले असतात. पुढे सुधाकर राव म्हणतात, अगं, तू जे कर्ज घेतलं होतं त्याचे हप्ते तू नियमित फेडले नाही, म्हणून सुजित कुमारने तुझ्या विरोधात कंप्लेंट दिली असेल आणि म्हणून आपल्या सगळ्यांना तिकडे पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा बोलवलं असेल. तेव्हा गायकवाड म्हणतात, ओ थांबा जरा, मी तुमची भांडणं ऐकायला नाही आलो इथे, तुम्हाला लवकरात लवकर पोलीस स्टेशनला बोलवलंय एवढंच सांगायला आलोय. मग सगळेजण गप्प बसतात. गायकवाड तेथून जातात. तर रवी म्हणतो, पप्पा, आपण पोलीस स्टेशनला गेल्याशिवाय आपल्याला समजणार नाही नक्की तिकडे काय घडतंय. दुसरीकडे मीरा ही अजूनही चाललेलीच असते. त्यावेळी सुजित कुमार येऊन थेट तिच्यासमोरच उभा राहतो. मग मीरा जरा घाबरते. त्यावेळी सुजित कुमार हसतो आणि म्हणतो, अरे बापरे, माझ्या राणीचा असा चेहरा काय झाला, नुसता घाबरल्यासारखा. असं म्हणून तो तिच्या गालाला हात लावणार असतो. तेव्हा ती त्याचा हातच आता बाजूला करते आणि म्हणते, हात लावायचं काम नाही हां. मग आता तो म्हणतो, अरे बापरे, हाय व्होल्टेजचा झटका. तेव्हा ती जायला निघते तर तो लगेचच हात असा आडवामध्ये करतो. विचारतो, अगं काय झालं, आता तर तुला तुझं घर सुद्धा मिळालंय ना, मग टेन्शन नक्की कसलं आहे. मीरा रागातच म्हणते, तुझ्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला मी बांधील नाहीये. तेव्हा सुजित कुमार विचारतो, पण काय झालं ते तर सांगशील की नाही, कदाचित मला ते माहीत असेल. तेव्हा मीरा म्हणते, 15 दिवस झालेत हे भाडं घेऊन गेले आहेत, मग यांचा फोन सुद्धा लागत नाहीये, त्याचंच टेन्शन आहे मला. तेव्हा सुजित कुमार विचारतो, म्हणजे तुझा नवरा गायब झालाय का? पण मला ना त्यातलं काहीच माहित नाही हा. पण मला एक कळत नाही, त्याला काम तरी कुणी दिलं? मी तर सांगितलं होतं ना की याला अजिबातच गाडी चालवायला द्यायची नाही म्हणून, आणि तशी व्यवस्था सुद्धा मी केली होती. पण आता जाऊ दे ना, तो गेला तर गेला, आता काय करायचंय उगीचच त्या फाटक्याचं. अगं मी आहे ना, मी तुला राणीसारखं ठेवेन. तेव्हा रागातच मीरा म्हणते, हे बघ सुजित कुमार, तुझं ना तू तोंड आवर. तेव्हा तो म्हणतो, ते तर आवरता येत नाहीये ना, पण मीरा मी तुला सांगतो, हे बघ, तू दाढीवाल्या सत्याला शोध आणि जर तो नाही आला ना तर तू माझी राणी असणार. असं म्हणून तो वेडेपणा करतो आणि तस मीराला फ्लर्ट करत असतो. तेव्हा ती आता रागातच काहीही उत्तर न देता तेथून जाते. तेव्हा सुजित कुमार तिच्याकडे पाहून हसतो आणि म्हणतो, अरे वा, नुसत्या गुदगुल्याच गुदगुल्या. दुसरीकडे रवी आपल्या रूमचं दार बंद करतो आणि पोलीस स्टेशनमध्ये जायलाच निघतो. म्हणतो की आता मीरा वहिनीला सुद्धा फोन करायला हवा. असं म्हणून तो लगेचच मीराच्या मोबाईलवर फोन करतो. इकडे मीरा आपली बिचारी सत्याचा शोध घेत घेत उन्हातानात चाललेली असते. आता तिचा फोन पर्समध्ये असतो. फोन वाजताच लगेच ती आता स्वतःशी हसते. तिला वाटतं की सत्याचा कॉल आलाय. ती लगेचच आता फोनमध्ये पाहते तर तो फोन आता रवीचा असतो. त्यामुळे मीरा आता नाराज थोडी होते आणि लगेचच कॉल रिसीव करत विचारते, काय झालं रवी भाऊजी, बोला की. तेव्हा रवी म्हणतो, हो अगं वहिनी, ऐक ना, आम्ही सर्वजण त्या AP नगर पोलीस स्टेशनला चाललोय, तर तू सुद्धा ये तिकडे. त्यावेळी मीराला आश्चर्याचा धक्का बसतो आणि ती विचारते, पोलीस स्टेशनला का बरं, काय झालंय काय पण, असं ती विचारत असते. रवी म्हणतो, अगं वहिनी, एक हवलदार मघाशी आला होता, त्याने सांगितलं की साहेबांनी आपल्या सगळ्यांना बोलवलंय, बाकी काहीच सांगितलेलं नाहीये. सर्वजण निघालोच आहोत, त्यामुळे तू सुद्धा आता तिकडेच भेट आम्हाला. तेव्हा मीरा विचारते, पण असं अचानक सगळ्यांना का बोलवलं असेल, नक्की झालंय काय भाऊजी?
तेव्हा रवी म्हणतो, आम्हाला पण नाही माहीत वहिनी, पण तू नको ना काही काळजी करूस, तू ये डायरेक्ट तिकडे, आपण बघूयात नक्की काय झालंय. तेव्हा मीरा म्हणते, बरं बरं ठीक आहे, तुम्ही व्हा पुढे, मी येते लगेच मागणं. तेव्हा रवी आता हो असं म्हणतो आणि मग फोन ठेवतो. मीरा आता खूपच टेन्शनमध्ये येते. फोन ठेवल्यानंतर तिच्या मनात आता विचार येतो की काय करावं सुचत नाही आता. म्हणजे हवालदारांनी असं पोलीस स्टेशनमध्ये का बोलवलं असेल सगळ्यांना, आणि त्या साहेबांचं आमच्या सगळ्यांकडेच काय काम असेल. यांच्या बाबतीत तर काही घडलं नसेल ना, किंवा यांच्या बाबतीत तर काही नसेल ना, असं म्हणून ती लगेचच आता हात जोडते आणि म्हणते, देवा आमच्या यांना सुखरूप ठेव. समोरच ती रिक्षाला पाहते आणि हात करते. रिक्षामध्ये बसून पोलीस स्टेशनमध्ये जायला निघते. दुसरीकडे घरातील सर्वजण आता तेथे पोलीस स्टेशन बाहेर आलेले असतात आणि निरूपा, पंकज, त्याचबरोबर देविका हे तिघेही खूपच घाबरत असतात आतमध्ये जाण्यासाठी. कारण त्यांना असं वाटत असतं की जावं की नाही, की कुणाला इकडे पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं असेल याची धाकधूक त्या तिघांच्याही मनात असते. निरूपाला असं वाटतं की मी हप्ते भरले नाही म्हणून तो जाब विचारण्यासाठी मला इन्स्पेक्टर साहेबांनी बोलवलं असेल. तर पंकजला वाटतं की माझ्याबद्दल काहीतरी समजलं असेल, मी खोटं वागतोय बोलतोय आणि हे देविकाला सांगायचं असेल. तर देविकाला वेगळीच काळजी असते त्या मॅनेजरची. तर माझ्या लग्ना अगोदरचं सत्य सांगितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, आपलं भांडच फुटेल, अशी धाकधूक तिघांच्याही मनात असते. सुधाकर राव विचारतात, काय रे, काय झालं तुमच्या तिघांना. पंकज, अरे तुझ्यावर आज वेळ आली तर तू लगेच घाबरला की काय. तेव्हा पंकज म्हणतो, नाही नाही पप्पा, मी का घाबरू, हे काय चाललोच आहे आतमध्ये, असं म्हणून तो पुन्हा तेथे थांबतो. तेव्हा सुधाकर राव आणि रवी लगेचच आतमध्ये जातात. त्या पाठोपाठ निरूपा, पंकज, देविका हे सगळेजण जातात. त्यानंतर आतमध्ये इन्स्पेक्टर साहेबांची भेट घेत सुधाकर राव म्हणतात, नमस्कार साहेब, मी सुधाकर गायकवाड, तुम्ही आम्हाला इकडे कशासाठी बोलवलं. तर सत्याचं अजूनही यांच्याकडे लक्ष नसतं, कारण पाठ करून तो त्यांच्याकडे बसलेला असतो. तेव्हा हा तुमचाच मुलगा आहे का, असं सत्याकडे बोट करत ते विचारतात. तेवढ्यातच सत्याची नजर बाहेर जाते आणि त्याला प्रचंड धक्का बसतो आणि घरातील सर्वजण अगदी धक्क्यानेच त्याच्याकडे पाहतात. निरूपा, पंकज, देविका यांना तर आयती संधी चालूनच आलेली असते, त्यामुळे ते तिघेही रागात पाहतात. तर रवी आणि सुधाकर रावांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव असतात की हा कसा काय आतमध्ये जेलमध्ये, आपल्याला तर ह्याने 15 दिवस ड्रायव्हरचं काम आहे असं सांगून गेला होता. मग सुधाकर राव धक्क्यानेच पुढे येतात आणि विचारतात, सत्यजित बाळा, तू इथे कसा काय. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब लगेचच पुढे येतात आणि विचारतात, ओ सुधाकर गायकवाड, हा तुमचाच मुलगा आहे ना. तेव्हा सुधाकर राव म्हणतात, हो. त्यावेळी निरूपा तावातावाने पुढे येते आणि म्हणते, कोण हा नाही आमचा मुलगा वगैरे कोणी. मग आत्तापर्यंत ज्या पंकजची बिल्ली मांजर झालेली असते ना, तो पंकजसुद्धा अगदी ताठ मानेने पुढे येतो आणि रागातच सत्याकडे पाहत. त्यानंतर निरूपा चुरूचुरू बोलत म्हणते, आम्ही याला ओळखत नाही, आमचा आणि याचा काही एक संबंधसुद्धा नाही. तेव्हा सत्याला खूप वाईट वाटतं, त्याच्या डोळ्यातून पाणी येतं. तेव्हा आता पुन्हा एकदा इन्स्पेक्टर साहेब विचारतात, ओ सुधाकर गायकवाड, सांगा ना, हा तुमचाच मुलगा आहे का. सुधाकर राव म्हणतात, हो साहेब, माझाच मुलगा आहे तो. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, याच्या हातून ॲक्सिडेंटमध्ये एक जीव गेलाय. हे ऐकून आता सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते. मग सुधाकर राव अगदी निशब्दच होतात. तेव्हा त्यांना त्या लहानपणीच्या घटनेची पुनरावृत्ती पुन्हा एकदा झाली की काय हे आठवतं. त्यानंतर निरूपा म्हणते, बघा मी काय म्हणाले होते तुम्हाला, की तुमच्या पोरानेच काहीतरी उद्योग करून ठेवला असणार, नाहीतर आपल्या घरात आहे ना पोलीस स्टेशनची पायरी, तर याच्यामुळेच आपल्याला चढावी लागली ना. मी तुम्हाला म्हणत असते ना नेहमी की हा पनवती आहे म्हणून पनवती. तेव्हा रागातच सुधाकर राव म्हणतात, तोंडाचा पट्टा ना जरा कमी कर. तेव्हा ती म्हणते, का कमी करू मी. तेवढ्यातच मीरा आता पोलीस स्टेशनमध्ये येते. सगळेजण तिच्याकडे पाहत राहतात. तेव्हा निरूपा तावाने पुढे जाते, मीराचा हात पकडते आणि लगेचच सत्यासमोर उभी करत म्हणते, बघ तू आता, बघ तुझ्याच डोळ्यांनी, अगं बघ ना महाराणी, तुझ्या कुंकवाच्या धन्याने काय काय उद्योग करून ठेवले आहेत. तेव्हा मीरा आणि सत्या हे दोघेही एकमेकांकडे आता पाहतच राहतात. त्यानंतर आता मीरा लगेचच इन्स्पेक्टर साहेबांकडे जाते आणि त्यांना विचारते, साहेब काय झालंय, मला तर असं वाटतंय तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो यांची काहीसुद्धा चूक नाही आणि मी खरं सांगू, यांनी काहीसुद्धा केलेलं नाहीये, अहो यांना सोडा. मग निरूपा रागातच मीराकडे पाहते आणि म्हणते, आली मोठी नवऱ्याची बाजू मांडणारी. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, अहो
तुम्ही इथे आल्या आणि डायरेक्ट काही विचारपूस न करता असं का म्हणताय की यांनी काही केलं नाही म्हणून? तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, तुम्हाला कळतं का, एका माणसाचा ॲक्सिडेंट करून याने त्या माणसाला मारलंय आणि गुन्हा करून त्याने कबूल सुद्धा केलाय. हे ऐकून आता सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यावेळी निरूपा म्हणते, हिस्ट्री रिपीट म्हणतात ना ते असं, कारण या पनवतीने लहानपणी सुद्धा आम्हाला असंच पोलीस स्टेशन दाखवता सुद्धा तो हेच करतोय, सुधारणार नाही कधी हा आयुष्यात. हे ऐकून सर्वांनाच आता धक्का बसलेला असतो. सर्वजण एकमेकांकडे आणि सत्याकडे पाहत राहतात. तर सत्या काहीच बोलत नसतो, एकदम गप्प असतो आणि मीराकडे सतत पाहत असतो. त्यानंतर मीरा रागातच निरूपाजवळ जाते आणि तिला विचारू लागते की अहो, असं काय केलं होतं यांनी लहानपणी? तेव्हा सर्वजण आता गप्प राहतात आणि एकमेकांकडे पाहतात. तर निरूपा म्हणते, मला काय विचारतेस तू? त्याला विचार ना, काय केलं होतं त्याने लहानपणी ते? काय रे, ये आता बोल की, असं म्हणून निरूपा रागातच त्याच्याकडे पाहते. मग आता ती म्हणते, लहानपणी त्याच्यामुळेच आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये पहिल्यांदा पायरी चढावी लागली होती. तेव्हा सत्य आता एकदमच नाराज होतो आणि मीराकडे पाहतो. तेव्हा सर्वजण निरूपाला आता गप्प राहा असं म्हणत असतात, पण ती राहत नाही. त्यानंतर आता ती म्हणते, शेवटी गुन्हेगाराला ना गुन्ह्याची चटक लागते. तेव्हा आता सुधाकर राव म्हणतात, निरूपा जरा गप्प बस. त्यावेळी निरूपा काय गप्प बसणार? ती म्हणते, मी का गप्प बसायचं पण? आणि मी असा काय गुन्हा केलाय? अहो, गुन्हा केलाय ना तो तुमच्या लेकानं केलाय. काय रे, ये आता माझ्याकडे बघ ना, असा नजर का चोरतोस तू माझ्यापासून? अरे, डोळ्यात डोळे घालून बोल तू माझ्याशी. काय रे, तू भूतकाळ विसरलास का तुझा? तेव्हा पंकज आणि देविका मान ताठ करून अगदी सत्याकडे पाहू लागतात. मग आता निरूपा रागातच म्हणते, लहानपणी जे केलं ना तेच आत्ता करतोय. मग आता रागातच ती सुधाकर रावांना विचारते, आता समजलं असेल ना तुम्हाला की आम्हाला घर ते का सोडायचंय आणि का आम्हाला वेगळं राहायचंय? माझी देविका बिचारी ही अगदी श्रीमंत घरातली आहे. आता तिच्या घरातले जर इथे कधी आले आणि त्यांना कधी जर हा प्रकार समजला तर काय वाटेल त्यांना, असं म्हणून ती रागातच सत्याकडे पाहते आणि त्यांचा जरा तरी विचार कर असं रागातच म्हणते. तेव्हा कान टवकारत देविका लगेचच आता पुढे येते आणि म्हणते, अहो आई, खरं आहे खरं. अहो, कसं आहे ना, माझे बाबा अगोदरच माझ्यावर खूप चिडले आहेत. आता माझा दादा हा त्यांना कन्व्हिन्स करणार होता. त्यांना जर आता या सत्याचं समजलं ना तर ते आपल्याकडे कधी म्हणजे कधीच येणार नाही आई. या सत्यामुळे माझे बाबा माझ्यापासनं लांब होणार आहे, असं म्हणून ती रागातच आता सत्याला दोष देते आणि निरूपाला उगीच भडकवून देत असते. तेव्हा पंकज देविकाची बाजू घेत आता लगेचच निरूपाला म्हणतो, मम्मा, तू बघितलंस ना ग देविकाला किती जाच होतोय ते, आणि हे सगळं कुणामुळे घडतंय माहिती आहे का? याच्यामुळे, असं म्हणून सगळेजण सत्याकडे खूपच रागात पाहत असतात. तर सत्याला आता खूप वाईट वाटत असतं, कारण त्याच्या मनात ही आता ह्या सगळ्यांसमोर फक्त अपराधीपणाची भावना असते. परंतु सत्याने आपलं घर वाचवण्यासाठी केवढा मोठा त्याग केलाय हे मात्र त्यांना माहीत नसतं. त्यानंतर तो विचारतो, हा नालायक माणूस का आहे आपल्या फॅमिलीमध्ये? आपल्या नात्याचा आहे का? असं म्हणून रागात असतो आता दात होठ खात सत्यावर चिडतो. मग तो सत्याला म्हणतो, ऐकलंस ना रे, मम्मा जे म्हणते ना तुला पनवती तेच करेक्ट आहे. तेव्हा सुधाकर राव, रवी आणि त्याचबरोबर मीरा या तिघांनाही हे पंकज, निरूपा आणि देविका बोलतायत. सत्याला हे ऐकून आता खूपच वाईट वाटतं आणि हे तिघेही त्या तिघांकडे खूप रागात पाहतात. पुढे सत्याचे डोळे आता पाणवतात आणि तो पंक्याकडे पाहतच राहतो. तेव्हा पंकज म्हणतो की हे सत्यजित वगैरे काही नसतं रे, हे फालतू आहे सगळं, कारण तुझं नाव आणि तुझं कॅरेक्टर या सगळ्याचा काहीही संबंध नाही आहे तुझ्या नावाशी. तेव्हा मात्र मीरा आणि सुधाकर राव रागातच पंकजकडे पाहतात. पंकज गप्प राहत नाही. तो म्हणतो, तुझं पाळण्यातच नाव ठेवायला पाहिजे होतं पनवती. असं म्हटल्याबरोबरच मीराच्या तळपायाची आग मात्र मस्तकात जाते आणि खूप रागात ती पंक्याकडे पाहते. तरीही पंकज आता बोलायचा थांबत नाही. तो आता म्हणतो, क्रिमिनल कुठला? तेव्हा रवीला सुद्धा आता खूपच राग आलेला असतो. तर मीरा म्हणते, पंकज नीट बोलायचं, हा तो तुझा भाऊ आहे समजलं, त्यामुळे जरा अदबीने बोलायचं. अजून परिस्थिती काय आहे ना ते अजिबात बोलायचं नाही. उगीचच त्यांना गुन्हेगार वगैरे काही बोलायचं नाही समजलं. तुला माहीत नाही ना काही, मग गप्प बसायचं. आणि माझ्या नवऱ्याबद्दल एक जरी शब्द तू चुकीचा बोलला ना तरीही मला चालणार नाही.
तेव्हा निरूपा आता लगेचच पंकजची बाजू घेते आणि मीराला विचारते, काय ग, तुझं काय चाललंय ग? अगं तुला काही माहीत तरी आहे का? नाही माहीत ना, मग गप्प बसावं माणसाने, आणि जेव्हा समजेल ना तुला याच्याबद्दल तेव्हा सोडून जाशील तू याला, असं निरूपाने आता माती खाल्ल्यानंतर लगेचच मीरा रागातच निरूपाकडे पाहते. तर सत्याला सुद्धा धक्का बसतो आणि तो मीराकडे पाहतो आणि त्याच्या मनात खरंच एका क्षणी असा विचार येतो की जर मीरा मला सोडून गेली तर कसं होणार? माझ्याबद्दल सत्य समजलं आणि मीराने टोकाचा निर्णय घेतला तर? ही भीती आता सत्याला मनात कुठेतरी वाटू लागते. तेव्हा सुधाकरराव हे निरूपाकडे रागातच पाहतात आणि पोलीस स्टेशनमध्येच तिच्या अंगावर धावून जाणार असतात, पण या क्षणी ते गप्प राहतात. तर पंकजसुद्धा अति रागातच त्यांच्याकडे पाहत राहतो. मग त्यानंतर निरूपा आता सत्यावर ठपकाच लावते की हा अगोदरसुद्धा गुन्हेगार होता, हा आत्तासुद्धा गुन्हेगारच आहे आणि हा कायम आयुष्यभर गुन्हेगारच राहणार आणि गुन्हेगारी करणार. हे ऐकून आता सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मीरा विश्वासाने सत्याचा हात हातात घेते आणि म्हणते, सांगा मला काय घडलं, तुम्ही मला सांगू शकताय? इन्स्पेक्टर साहेब लगेचच मीराला म्हणतात, मॅडम ही काही धर्मशाळा नाही, कुणीही उठायचं आणि आरोपीला भेटत सुटायचं. तेव्हा मीरा तरीही गप्प राहत नाही, ती सत्याला विचारत राहते की काय झालंय. मग इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, ओ मॅडम यांना बाजूला घ्या. सत्या आणि मीराने हात घट्ट पकडवून ठेवलेले असतात. तेव्हा सत्या काही वेळानंतर मीराचा हात सोडतो. तर मीराला आता लगेचच पोलीस स्टेशन बाहेर काढतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.